अहेरी टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत। देशात विकासाचा गवगवा केला जात आहे। एकीकडे बुलेट ट्रेन धावत आहेत तर दुसरीकडे खेड्यापाड्यातील नागरिकांनी अजूनपर्यंत एसटी महामंडळाची बस देखील बघितली नाही। अशातच स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या गर्देवाडा गावात पहिल्यांदाच पोलिसांच्या पुढाकाराने एसटी बस पोहोचली। रविवारपासून बस सेवा सुरू झाल्याने युवक अबालवृद्धांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केलाय। गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी या ठिकाणी अस्तित्व निर्माण केला। त्यामुळे अजूनही गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात विकास होऊ शकला नाही। अशीच काहीशी परिस्थिती जांभियागट्टा पलीकडील परिसरात आहे। गडचिरोली पोलीस दलातर्फे नुकतेच काही महिन्यांपूर्वी या भागातील वांगेतुरी आणि गर्देवाडा येथे पोलीस मदत केंद्र उभारले। त्यानंतर येथे विकासाचे सूर्योदय झाले। एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड समजला जाणाऱ्या या भागात अनेक विकास कामे सुरू आहेत। पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीपासून तेथील परिसरातील नागरिकांना विविध सोयी सुविधा गडचिरोली पोलिसांनी उपलब्ध करून दिल्या आहेत। याचाच एक भाग म्हणून रविवार 22 सप्टेंबर रोजी गर्देवाडा ते अहेरी अशी प्रथमच एसटी महामंडळाची बस सुरू करण्यात आली आहे। पूर्वी जांभियागट्टापर्यंतच एसटी बस धावायची। जांभियागट्टा पलीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता व नदी नाल्यावर पूल नव्हता। गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या पाठपुराव्याने ताडगुडा येथील पुलाचे तसेच रस्त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण झाल्याने आता या भागातील 12 गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। रविवारी अहेरी आगाराची एसटी बस पहिल्यांदाच गावात पोहोचली तेव्हा गावातील महिलांच्या हस्ते बसचे पूजन करून बस सेवा सुरू करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र परिवहन विभागाचे चालक रामू कोलमेडवार व वाहक गणेश गोपतवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सदर बस सेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। यावेळी पोलीस जवानांसह गर्देवाडा येथील नागरिक उपस्थित होते।